नमस्कार. या सत्रामध्ये आपण डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलर, सोलर बॅटरी, सोलर पॅनल आणि 4x LED लाईट्स वापरून सोलर गार्डन लाईट्स कसा तयार करायचा ते शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील मुद्दे जाणून घेऊ शकाल. डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलर वापरून सोलर गार्डन लाईट म्हणजे काय त्याची माहिती करून घेणे, सोलर गार्डन लाईट्सचे कंपोनेंट्स ओळखणे, सोलर गार्डन लाईट्सचे ऑपरेशनल तत्व समजून घेणे आणि सोलर गार्डन लाईट्सचे तयार करण्यासाठीचे विविध टप्पे यांची माहिती घेणे. सोलर गार्डन लाईट्स हे गार्डनमध्ये बसवण्यात आलेले प्रकाश देणारे फिक्सर असतात, जे गार्डनमध्ये सजावटीचे कंपोनेंट्स म्हणून कार्य करतात. हे लाईट्स गार्डनमध्ये मिशन थीम जोडतात किंवा पदपथ आणि यार्डची नॉटिकल शैली वाढवतात. बहुतेक सोलर गार्डन लॅम्पपोस्ट हे विविध प्रकारच्या स्टाईल्स आणि आकारांमध्ये टिकाऊ तरीही स्टायलिश साहित्यामध्ये उपलब्ध असतात. पोस्ट माउंट केलेले सोलर ऊर्जेवर चालणाऱ्या गार्डनमधील दिव्यांमुळे कोणत्याही जागेला एक अनोखे आणि वैयक्तिक रूप मिळते. अनेक ब्रँड्सचे विविध प्रकारचे सोलर लाईट्स पोस्ट सिंगल, डबल किंवा अगदी तिहेरी शैलीतही गार्डन, अंगण किंवा फुटपाथसाठी उपलब्ध असतात. ही सध्याची जीवनशैली बनली आहे. सोलर गार्डन दिव्यांमुळे आतील प्रकाशाला आणि बाहेरील लँडस्केपिंगला एक वेगळेच रूप प्राप्त होते. आतील किंवा बाहेरील सोलर लाईट्स जास्तीत जास्त चालण्यासाठी आपल्याला त्याची योग्य देखभाल करणे गरजेचे आहे. बहुतांश आउटडोर सोलर लँडस्केप लाईट्स योग्य देखभाल केल्यास अनेक वर्ष सतत कार्यरत राहतात. अर्थात उच्च गुणवत्तेचा ब्रँड निवडणे हेही महत्त्वाचे आहे. सोलर गार्डन लाईट हा सोलर फोटोव्होल्टिक किंवा SPV पॅनल, डस्क टू डॉन चालणारा चार्ज कंट्रोलर, सोलर बॅटरी, गार्डन लाईट जोडणी संच, LED लाईट्स, सॉकेट्स, स्विचेस आणि वायर्सने बनलेला असतो. सोलर गार्डन लाईट SPV पॅनलच्या माध्यमातून चार्ज झालेल्या बॅटरीमधून मिळालेल्या विजेवर चालतात. सोलर गार्डन लाईटसाठीच्या कार्यान्वयनासाठी ज्या सोलर चार्ज कंट्रोलरमध्ये रात्रंदिवस म्हणजेच डस्ट टू डॉन चालणाऱ्या वैशिष्ट्यांची गरज असते, म्हणजे जे सूर्यास्ताच्या वेळेस अर्थात संध्याकाळी LED लाईट सुरू करतात आणि सूर्योदयाच्या वेळेस म्हणजे पहाटे बंद करतात. गार्डन लाईट सारख्या घरगुती उत्पादनांसाठी DC लोड खास तयार करण्यात आलेल्या SPV सिस्टीम वापरल्या जातात. DC हे स्थिर परिमाण किंवा सर्वात मोठे असते आणि चालू होण्याच्या क्षणापासून ते बंद होण्याच्या क्षणापर्यंत समान ॲम्प्लिट्यूडवर राहते. व्होल्टेज सोर्सची पोलॅरिटी बदलत नाही. यात वापरण्यात येणारे LED लाईट्स अगदी थोडी विद्युत ऊर्जा खर्च करतात, त्यामुळे ते छोट्या घरगुती उद्यानांच्या लाईट्ससाठी उत्तम आहेत. LEDचा वीज वापर दर खूपच कमी असल्याने सोलर गार्डन लाईट्स चार्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या SPV मॉड्यूल्सचे पॉवर रेटिंग कमी आहे. सोलर गार्डन लाईट्स फोटोव्होल्टिक प्रभावाच्या तत्वानुसार कार्य करतात. दिवसाच्या काळात सोलर फोटोव्होल्टिक म्हणजेच SPV पॅनल सौर ऊर्जा शोषून घेते आणि या सोलर ऊर्जेचे नंतर विद्युत ऊर्जेत रूपांतर करते. रूपांतरित केलेली ऊर्जा सोलर बॅटरींमध्ये चार्ज कंट्रोलरच्या मार्फत साठवली जाते. हा चार्ज कंट्रोलर रात्रीच्या वेळेस सोलर पॅनलमधून जाणाऱ्या विद्युत प्रवाहाचा उलटा प्रवाह रोखून आणि व्होल्टेजचे रेग्युलेशन करून बॅटरींचे संरक्षण करतो. रात्रीच्या वेळेस सोलर पॅनल वीज निर्मिती करणे थांबवतो आणि LED लाईट ऑन करतो. डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलरसह सोलर गार्डन लाईट तयार करण्याची प्रक्रिया अशी आहे. डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलरसह सोलर गार्डन लाईट तयार करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ती उपकरणे व साधने आहेत ना याची खात्री करून घ्या. जसे की डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलर 12 वॉल्ट्स 100 अँपिअर, सोलर बॅटरी 12 वॉल्ट्स 100 अँपिअर, सोलर पॅनल 75 वॅट्स आणि 4x LED लाईट 2 वोल्ट्स DC 5 वॅट्स. गार्डन लॅम्प जोडणीचे 4 संच, आवश्यकतेनुसार सॉकेट्स, स्विचेस आणि वायर्स. डस्क टू डॉन चालणारा चार्ज कंट्रोलर वापरून
सोलर गार्डन लाईट तयार करण्यासाठी पाईप्स, सॉकेट्स, स्विचेस आणि वायर्स पॅरलल जोडणीमध्ये वापरून लोड सर्किट वायर तयार करा. तुम्ही पोलॅरिटीची काळजी घेत असल्याची खात्री करा आणि स्विचेस ऑफ स्थितीतच ठेवा आणि LED बल्ब जोडा. डस्ट टू डॉन चालणारा चार्ज कंट्रोलर LED ऑफ आहे ना हे नोंदवा. पूर्ण चार्ज झालेली सोलर बॅटरी म्हणजे 12 वॉल्ट्स 100 अँपिअर आवर्स डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलरच्या बॅटरी इनपुट टर्मिनलला जोडा. त्यानंतर सोलर पॅनल डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलरच्या बॅटरी इनपुट टर्मिनलला जोडा. यानंतर लगेचच सोलर पॅनल सूर्यप्रकाशात ठेवा आणि LED चार्जिंग ऑन आहे ना हे तपासा. डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलरवरील संबंधित आउटपुट पोर्टशी लोड पॉझिटिव्ह व निगेटिव्ह लोड वायर्स जोडा. डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलरवरील संबंधित आउटपुट पोर्टशी पॉझिटिव्ह लोड व निगेटिव्ह लोड वायर्स जोडा. त्यानंतर पूर्ण चार्ज असलेली सोलर बॅटरी चार्ज कंट्रोलरच्या बॅटरी इनपुट टर्मिनलला जोडा. सोलर ऊर्जा वापरून गार्डन लाईट्स तपासण्याची प्रक्रिया अशी आहे. येथे यादी केलेली सर्व उपकरणे व साधने तुमच्याकडे आहेत याची खात्री करा. LED बल्ब्स ऑन नाहीत ना याची खात्री करा. सोलर पॅनल काळ्या कपड्याने झाकून टाका. आळीपाळीनं डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलरवरील सोलर इनपुट टर्मिनलची एक वायर काढून टाका. काही वेळानंतर चार्ज कंट्रोलर ऑन होत नाही ना हे तपासून बघा. आउटपुट LED ऑन आहे ना हे तपासा. एका मागोमाग एक LED बल्ब ऑन करा आणि उद्यानाच्या लाईट्सचे सर्किट तपासा. रात्रंदिवस चालणाऱ्या म्हणजेच डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलरवरील जी वायर आधी काढून टाकली होती ती पुन्हा जोडा किंवा सोलर पॅनलवरील काळे कपडे काढून टाका. काही वेळानंतर LED बल्ब्स बंद होत आहेत ना याची खात्री करा आणि उद्यानातील लाईट्सच्या जोडणीतील LED बल्ब्स जोडा. उद्यानात लाईट्स बसवा आणि तुम्ही काय शिकलात ते गार्डनमधील लाईट्स बसवा आणि तुम्ही काय शिकलात ते किंवा तुमची निरीक्षणे नोंदवा. आता आपण डस्ट टू डॉन चालणारा चार्ज कंट्रोलर, सोलर बॅटरी, सोलर पॅनल आणि 4x LED लाईट्स वापरून सोलर गार्डन लाईट कसा तयार करायचा या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही डस्ट टू डॉन चार्ज कंट्रोलर वापरून सोलर गार्डन लाईट म्हणजे काय त्याची माहिती करून घेणे, सोलर गार्डन लाईट्सचे कंपोनंट्स ओळखणे, सोलर गार्डन लाईट्सचे ऑपरेशनल तत्व समजून घेणे आणि सोलर गार्डन लाईट्स तयार करण्यासाठीचे विविध टप्पे माहिती करून घेण्यात सक्षम व्हायला हवे.